नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जे अनुदान दिलं जात होतं त्या अनुदानामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। प्रत्येक घरकुलासाठी 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान यापुढे दिलं जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, पूर्वी एका घरासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एका घरासाठी 1,20,000 रुपये अनुदान दिलं जात होतं। डोंगराळ भागामध्ये 1,30,000 रुपये अनुदान दिलं जात होतं। तसेच मित्रांनो, यामध्ये शौचालयाच्या अनुदानाची भर होती। मनरेगा अंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी काही अनुदानाची भर होती। एकूण मिळून 1,60,000 रुपये अनुदान एका घरासाठी दिलं जात होतं। आता या अनुदानामध्ये 50,000 रुपयाची भर घालून 2,10,000 रुपये अनुदान यापुढे घरकुल योजनेमध्ये दिलं जाणार आहे। मित्रांनो, याच्याबद्दलची माहिती राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 2 दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते राज्यामध्ये 20 लाख घरकुलांना मंजुरी पत्र दिलेले आहेत। आणि मित्रांनो, हे मंजुरी पत्र देत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 10 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता एकूण 15,000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी द्वारे पाठवण्यात आले। आणि मित्रांनो, याच कार्यक्रमाअंतर्गत 50,000 रुपये अनुदान वाढ देण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा होणार आहे। यासाठी निधीची तरतूद सुद्धा केली जाणार आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 2,10,000 रुपये अनुदान यापुढे दिलं जाणार आहे। मित्रांनो, पूर्वी दिला जाणारा 1,20,000, 1,30,000 रुपये किंवा 1,60,000 निधी हा घरकुलासाठी पुरेसा होत नव्हता। त्यामुळे घरांची कामं पूर्ण होत नव्हते। त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा रेकॉर्ड खराब होत होता आणि हाच रेकॉर्ड टिकवून ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हे प्रयत्न केले जात आहेत। आता मित्रांनो, हे जे 50,000 रुपये वाढीव अनुदान लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे यामध्ये सुद्धा घरकुलाचे कामं पूर्ण होणार नाहीत। मात्र याबद्दल तुम्हाला काय वाटतं, यामध्ये किती अनुदानाची वाढ झाली पाहिजे होती हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।